तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं एक लेटर आलेलं आहे आणि त्या लेटरनुसारच अंगणवाडी कर्मचारी कृती समितीद्वारा मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी या मागण्यांचा शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्रभर जिल्हा परिषदावर मोर्चे, धरणा, जेल भरो, अन्नत्याग इत्यादी आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 29/9/2024 पासून आझाद मैदानावर कृती समितीच्या नेत्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे व दिनांक 25/9/2024 रोजी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेल भरो आंदोलन हे होणार आहे। तर याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। याच्या अगोदर मी याचा व्हिडिओ बनवलेला होता, पण काही माता भगिनी काही लोकांचे असे प्रश्न होते की खरंच हा व्हिडिओ आहे का फेक व्हिडिओ आहे। तर याबद्दलच सर्व माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे हे लेटर आहे आणि तुम्ही दिनांकही पाहू शकता 6/9/2024 ची हे लेटर आहे। प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री गृह विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री तसेच माननीय महिला व बाल विकास मंत्री यांना सर्वांना हे लेटर पाठवण्यात आलेले आहे। विषय पाहू शकताय आपण, विषय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यांचा शासकीय निर्णय विनाविलंब निर्गमित करण्याच्या मागणीकरिता महाराष्ट्रभर जिल्हा परिषदांवर मोर्चे, धरणा, जेल भरो आंदोलन, अन्नत्याग इत्यादी आंदोलन हे सुरू झालेले आहे व दिनांक 23/9/2024 पासून आझाद मैदानावर कृती समितीच्या नेत्यांचे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत व दिनांक 25/9/2024 रोजी हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेल भरो आंदोलन होणार आहे। महोदया, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत खालील निवेदन करीत आहोत। महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, तसेच दरमहा पेन्शन देण्यात यावी, त्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी यासंबंधीचे प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत। यासंबंधीचे शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे। त्या मागणीसाठीच महाराष्ट्रभरचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोर्चे, जेल भरो, रास्ता रोको इत्यादी आंदोलने करीत आहेत। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांचे मेळावे होत आहेत। लाडकी बहीण योजनेची नावे नोंद करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे। त्याचप्रमाणे मंत्री महोदयाच्या मेळाव्यामध्ये सुद्धा लक्षणीय भागीदारी केलेली आहे। या समारंभामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री, माननीय महिला व बाल विकास मंत्री यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी शासकीय निर्णय लवकर काढू अशी वारंवार ठिकठिकाणी फक्त आश्वासने दिलेली आहेत। परंतु अद्याप शासकीय आदेश निघालेले नाहीत। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व प्रक्षोभ म्हणजेच की राग निर्माण झालेला आहे आणि लवकरच निवडणूक आचारसंहिता सुरू होणार असल्यामुळे शासकीय निर्णय लवकर निघतील की नाही याबाबतची याबाबत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस चिंताग्रस्त आहेत। कृती समितीच्या नेत्यांची माननीय मुख्यमंत्र्यांशी दिनांक 1/9/2024 रोजी ठाणे येथे भेट झाली होती। तर त्यांनी सविस्तर चर्चेकरिता कृती समितीच्या नेत्यांना 3 सप्टेंबर रोजी वर्षा बंगल्यावर आमंत्रित केले होते। ती मीटिंग होऊ शकले नाही, म्हणून दिनांक 6/9/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी अधिकारी वर्गासह कृती समितीच्या नेत्यांशी मंत्रालयात भेटण्याचे मान्य केले होते। ती सुद्धा मीटिंग झालेली नाहीये। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा बैठका घेऊन चर्चा करण्याचे फक्त आश्वासने दिलेले आहेत आणि कोणतेही चर्चा करण्याचे आश्वासन देऊन शासन व प्रशासनावर विश्वास ठेवून कृती समितीने ठरलेली आंदोलने स्थगित केलेली आहेत। परंतु दिलेल्या वेळात आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांमध्ये व सेविका मदतनीसमध्ये नाराजी व चिंतेची भावना निर्माण झालेली आहे।
या संदर्भात आपल्याला संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी ताबडतोबीने महाराष्ट्रभर जिल्हा परिषद कार्यालयासमोर जेल भरो, रास्ता रोको, अन्न सत्याग्रह, धरणा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवलेले आहे पहा. तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचे शासकीय आदेश हे निघालेले नाहीत. तर कृती समितीचे नेते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश दिनांक 23/9/2024 पासून बेमुदत उपोषण करणार आहेत पहा. व दिनांक 25/9/2024 रोजी आझाद मैदानावर तीव्र निदर्शने व जेल भरो कार्यक्रम करणार आहेत. या परिस्थितीत या थराला जाऊ न देता आपण कृती समितीच्या नेत्याशी विचार विनिमय करून मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युएटी या संदर्भातील शासकीय आदेश विनाविलंब निर्गमित करावे ही विनंती कृती समितीने शासनाकडे केलेली आहे पहा. आणि शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आंदोलने हे सुरू राहतील पहा. याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा कृती समितीने सरकारला केलेला आहे पहा. तुम्ही खाली त्यांचे कृती समितीचे सदस्य पाहू शकताय. M.A. पाटील, सुभाष शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख, कमल पळुरेकर, जयश्री पाटील, जीवन सरुडे. व हे त्यांनी लेटर कोणाला कोणाला पाठवलं आहे तुम्ही पाहू शकता बघा. महिला व बालविकास मंत्री यांना पाठवलेलं आहे, आयुक्तालयांना सुद्धा पाठवलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत यांना सुद्धा हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदचे जे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांना सर्वांना हे लेटर पाठवण्यात आले पहा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सर्व, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सर्व व वरिष्ठ पोलीस निरीक्षण, आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई या सर्वांना हे लेटर पाठवण्यात आलेले आहेत. तर पहा, सर्वत्र आपण महाराष्ट्रभर अंगणवाडी कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस आपण काम करत असतो त्या अर्थाने कृती समितीचे सदस्य हे एक प्रकारचे समाजसेवा करत आहेत. तर त्यांना एक विनंती आहे की त्यांनी त्यांची जी ही समाजसेवा आहे त्यांच्या ह्या कामाची पोचपावती म्हणून त्यांनी अनेक दिवसापूर्वी अंगणवाडी सेविका मदतनीससाठी ते खूप धडपडत आहेत व त्यांची ही मागणी लवकरच मान्य व्हावी. व कृती समितीने अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विश्वासात घेऊन हा जो तीव्र लढा आहे तो पूर्ण केला पाहिजे. संप मागे न घेता त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे पहा. आणि निर्णय असा घ्या की जेणेकरून कृती समितीने जो निर्णय घेईल तो निर्णयावर ठाम राहून, जोपर्यंत मानधन वाढ होत नाही तोपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. वारंवार असा आपण संप मागे घेत राहिलो तर सरकार आपल्या मागण्या कोणत्याही प्रकारे मान्य करणार नाही. त्यामुळे कृती समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी सर्व नियोजन करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित नियोजन करून त्यांच्या विश्वासाला बळ येण्यासाठी त्यांना हे व्यवस्थित करून द्यावे, जेणेकरून त्यांच्यावर जो विश्वास आहे, कृती समितीवरचा जो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे तो अजून वाढेल. प्रत्येक वेळेस जर असं धरणे आंदोलन घेऊन मागे जर घेतले तर राज्य सरकारला काही त्यांची विनंती मान्य करणार नाही. तर कृती समितीला एकच हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी ठोस निर्णय घेऊन सर्व सेविका मदतनीस यांना विश्वासात घेऊन आपण निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही निर्णयावर पोहोचू नये अशी विनंती करत आहे. तर त्यांनी एकदम एक ठोस निर्णयच घ्यावा, जेणेकरून प्रत्येक वेळेस आपल्याला सरकारसमोर हात जोडण्याची गरज पडू नये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.